पाकिस्तानने भारताकडे आता थेट भीक मागितली आहे। काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला होता। त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला होता। तेव्हापासून पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू आहे। आता यामुळेच पाकिस्तानने भारतासमोर भीक मागितली आहे। नक्की काय मागणी करतंय पाकिस्तान सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण अशा प्रकारच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत असतो। पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। इतकंच नाही तर भारताने पाणी रोखल्याने आता पाकिस्तानचा घसा कोरडा पडलाय। संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानने सिंधू जल करारासाठी विनवणी केली, पण भारताचे प्रतिनिधी पी हरीश यांनी त्यांना चांगलंच झापलंय। भारताने जागतिक मंचावर स्पष्ट केलंय की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाचा कारखाना बंद करत नाही तोपर्यंत त्यांना थेंबभरही पाणी मिळणार नाही। आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारताने ठणकावून सांगितलंय की करारावर बोलण्यापूर्वी आधी मानवी जीवनाचा आदर करायला शिका। पाकिस्तान आता अक्षरशः हतबल झाला असून भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे जगभरात त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारताने अशीच कडक भूमिका घ्यायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। ईद का त्योहार बनाइए और भी खास रोस्ता के साथ।